नमस्कार, एसके पब्लिक व्हॉइस न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना मी सुप्रिया आपले मनःपूर्वक स्वागत करते। पाहूया आजची ठळक बातमी। विद्रोही साहित्याचा बुलंद आवाज नंदुरबारात घुमला। संमेलनाध्यक्ष लोकवी लोकनाथ यशवंत यांचा भव्य सत्कार। 20व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्षांचा नंदुरबारमध्ये जल्लोषात सन्मान। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार येथे 20वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लोकवी लोकनाथ यशवंत यांचा जाहीर सत्कार उत्साहात संपन्न झाला। नांदेड येथे फेब्रुवारी 28 व 1 मार्च 2026 रोजी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित 20व्या अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी लोकनाथ यशवंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। याप्रसंगी ज्येष्ठ कवी लेखक दीनानाथ मनोहर तसेच सत्कार समारंभाचे अध्यक्ष कॉम्रेड आर.टी. गावित यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला। पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात मुंबईचे प्राध्यापक अनिल सपकाळ, सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड रामसिंग गावित, कॉम्रेड करणसिंग कोकणी, कॉम्रेड विक्रम गावित, कॉम्रेड शीतल गावित, कॉम्रेड गेवाबाई गावित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रमुख वक्ते प्राध्यापक अनिल सपकाळ यांनी विद्रोही चळवळीचे स्वरूप आणि लोकनाथ यशवंत यांच्या साहित्याचा सामाजिक आशय स्पष्ट करताना सांगितले की विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे जुलमी, अन्यायी आणि विषम व्यवस्थेविरुद्ध उभारलेला प्रखर आवाज आहे। लोकनाथ यशवंत यांच्या कवितेतून दलित, पीडित व शोषित घटकांच्या वेदना प्रभावी शब्दांत मांडल्या गेल्या असून आंबेडकरी चळवळीतील दिखाऊपणा व स्वार्थांधतेवरही त्यांनी थेट प्रहार केला आहे। सत्काराला उत्तर देताना लोकनाथ यशवंत भावुक होत म्हणाले, मला अध्यक्षपद बहाल करून येथे सत्कार होत असल्याने मी भारावून गेलो आहे। मला जे दिसते तेच मी कागदावर उतरवतो। माणसांचे जगणे, बोलणे, वागणे आणि त्यांची वेदना यांतूनच माझी कविता जन्माला येते। अध्यक्षीय समारोप करताना कॉम्रेड आर.टी. गावित यांनी लोकनाथ यशवंत यांच्या कवितेतील ओळींचे वाचन करून मनुवादी विचारसरणीवर प्रखर भाष्य केले। त्यांनी सांगितले की साहित्य हे समाजातील अन्यायाविरुद्धचा लढा आहे। महात्मा ज्योतिराव फुले यांनीही तत्कालीन साहित्य संमेलनांना नकार देत व्यवस्थेवर टीका केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली। कार्यक्रमाची सुरुवात शेतीचा शोध लावणारी आई देवमुगरा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व सत्याचा अखंड गायनाने करण्यात आली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्रेड रणजित गावित यांनी केले। सूत्रसंचालन कॉम्रेड दिलीप गावित यांनी तर आभार प्रदर्शन कॉम्रेड करणसिंग कोकणी यांनी केले। सत्यशोधक चळवळीतील बहुसंख्य कार्यकर्ते व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने लोकनाथ यशवंत यांना आदिवासी कुलदेवतांचा इतिहास दर्शविणारी प्रतिमा भेट देऊन विशेष गौरव करण्यात आला। एसके पब्लिक व्हॉइस न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट।